प्रवासामध्ये 7 ते 8 दिवस टिकणारे खमंग, रुचकर आणि चविष्ट असे आज आपण इथं मेथीचे पराठे बनवणार आहोत। याला वास लागत नाही किंवा एक 7-8 दिवस हे खराबसुद्धा होत नाहीत। या सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित आज मी तुम्हाला मेथीचे पराठे एकदम छान आणि मस्त कसे बनवायचे ते सांगणार आहे। आणि खायला तर इतके रुचकर आणि खमंग लागतात, काय सांगू। खूप छान असे आज आपण इथं मेथीचे पराठे बघणार आहोत। नमस्कार, मी ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण इथं मेथीचे पराठे पाहणार आहोत। मी मेथी स्वच्छ धुवून चिरून सुकण्यासाठी ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता, जितकं सोपं होईल तितकी बारीक मेथी चिरून घ्यायची। आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा याची मस्त अशी भरड काढून घेणार आहोत। जर तुमच्याकडे हिरव्या मिरचीचं वाटण असेल, तुम्ही करून ठेवलेलं स्टोअर केलेलं, ते टाकलं तरी चालेल। आता याची छान प्रकारे भरड काढून घेऊया। ही बघा, अशा प्रकारे मी भरड काढलेली आहे। आता एका परातीमध्ये गव्हाची 1 वाटी पिठाची घेतलेली आहे। आता याच्यातच अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहोत। बेसन पिठाने काय होतं, या पराठ्यांना चव आणि खस्तापणा छान येतो। त्याच्यानंतर घातलं आहे आपण परत एकदा इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ। आता केलेला ठेचा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्याकडे बनवलेला ठेचा असेल तरी टाकला तरी चालेल। नंतर घातले अर्धा चमचा हळद, थोडंसं लाल तिखट, धने पावडर 1 ते 1.5 चमचा। धने पावडरमुळे खूपच छान याला टेस्ट येते। आता चवीनुसार मीठ आणि याच्यात एक सिक्रेट ट्रिक घालणार आहोत, ती म्हणजे आहे तूप। 1-2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे। तुपाने काय होतं की हे पराठे खूप दिवस टिकतात आणि दुसरी गोष्ट, आतमधला जो रुचकरपणा आहे तो या पराठ्यांना अगदी छान येतो। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। जोपर्यंत पिठाचा असा हातामध्ये मूठ होत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये चिरलेली मेथी घालणार आहोत। मेथी घालताना काय करायचे, मेथी जशी पिठामध्ये बसेल एवढीच घालायची आहे। आता मेथीमध्ये हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे, कारण मेथीला भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं। ते मॉइश्चर हळूहळू मेथी रिलीज करते, तर त्यामुळे पाण्याचा कुठलाही वापर न करता हे आधी पूर्णपणे आपल्याला असं मळून घ्यायचे। बघा, मेथीने कितीतरी पाणी सोडलेलं आहे। आता काय करायचे, थोडंसं पाणी घेऊन पाहिजे तसं जरा घट्टच असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, 15 मिनटं हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊया। हे बघा, इथं 15 मिनटं झालेली आहेत। मी याचे छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। एक 12 ते 13, 10 ते 11 गोळे झालेले आहेत। आणि इथं मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, तांदळाच्या पिठीमध्ये छान प्रकारे हे अगदी अलगद असे लाटून घ्यायचे। जेवढं तुम्ही पीठ घट्ट आणि मळून छान घेणार तेवढं हे पीठ छान त्याचं मॉइश्चर रिलीज करणार नाही। आता काय करायचे, ज्यावेळी आपण पराठे बनवतो त्यावेळी असे त्याला साईडने अशा त्याच्या कडा मोडलेल्या असतात, तर काय करायचे, एक डबा किंवा एक अशी चिरांची प्लेट घ्यायची आहे आणि त्याने हा पराठा असा मध्ये कट करून घ्यायचा आहे। कारण तुम्हाला दिसेल पराठा दिसायलाही छान दिसतोय आणि साईडने जे असे पीस असतात जे कुरतडल्यासारखे ते दिसत नाहीत। आता काय करायचे, व्यवस्थित चांगला हा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्हीकडून। आणि शक्यतो पराठ्यांना तूपच लावायचे, तेल नाही लावायचं, कारण तुपामुळे चमकही छान येते, पौष्टिकही असतात आणि हे पराठे टिकतातही छान। मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे, तेलाचा वास देखील या पराठ्यांना येत नाही। एक 7-8 दिवस हे पराठे खूप छान टिकतात। आता काय करायचे, छान प्रकारे हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित रीतीने सगळे सेम आकाराचे पराठे आपण इथं बनवून तयार करणार आहोत। बघा,
आणि आता काय करायचं आहे, पराठा काढला की एका चाळणीवर ठेवायचा आहे, जेणेकरून त्याला खालून घाम सुटणार नाही. कारण चाळणीवर पराठा ठेवला की खालून आणि वरून त्याला वारं लागणार आहे, त्यामुळे तो पराठा सुकणार आहे. कसल्याही प्रकारचं पाणी त्याला लागणार नाही. हे बघा, भरपूर प्रमाणात आपले सगळे पराठे थंड होऊन द्यायचे, अगदी व्यवस्थित. तुम्ही बघू शकता पराठ्यांचा कलर आणि त्यांचा खुसखुशीतपणा. हे बघा, इतका छान हा पराठा झालेला आहे, मऊ, लुसलुशीत, खमंग आणि चविष्ट. 7 ते 8 दिवस या पराठ्यांना कसलाच वास लागत नाही. ज्यावेळी तुम्ही ट्रिपला जात असाल, मुलांना सहलीला जर जायचं असेल, तर त्यावेळी हे खमंग खुसखुशीत पराठे त्यांना तुम्ही टिफिनसाठी नक्की द्या. नक्कीच याचा फायदा होईल आणि टिकतीलही छान आणि खूपच पौष्टिक आहेत. तुम्ही बघू शकता. तर तयार आहेत मस्त असे चविष्ट, खमंग, खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारे हे मेथीचे पराठे. तर माझी ही पराठ्यांची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलला भरभरून लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.